सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय शिवराय. मित्रांनो, निरपेक्ष या यूट्यूब चॅनल व प्रशांत पवार या फेसबुक पेजवर आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. मित्रांनो, 2 दिवसापूर्वीच आपण आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ टाकला होता की तो ओबीसीचे जे प्राध्यापक लक्ष्मण हाके आहेत त्यांचे जे उपोषण चालू आहे, अभिनव पद्धतीचं जे उपोषण आहे, या संदर्भात आपण व्हिडिओ टाकला होता व त्या उपोषणासंदर्भात थोडीशी आपण चर्चा केली होती. आज पुन्हा त्याच विषयावर आज आपण पण थोड्या वेगळ्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आजच्या चर्चेचा विषय म्हणजे की लक्ष्मण हाकेंचं जे उपोषण आहे त्या उपोषणाची नेमकी गरज का पडली. कारण जे आरक्षण त्यांना आधीपासून आहे तरी सुद्धा ओबीसी बांधव उपोषण करत आहेत व त्यांची उपोषणाची जी मागणी आहे, मुख्य मागणी म्हणजे जी मराठ्यांच्या मागण्या पूर्ण होऊ नये ही मुख्य मागणी त्यांची आहे. तसं बघायला गेलं तर अतिशय चुकीची अशी मागणी आहे. आपली मागच्या व्हिडिओतच आपली चर्चा झाली की जगातलं पहिलं असं उपोषण आहे की दुसऱ्याला काही मिळू नये म्हणून हे उपोषण केलं जात आहे. सर्वप्रथम आपण या विषयावर बोलूया की ह्या नेमक्या उपोषणाची प्रेरणा नेमकी कुठून होती. या उपोषणाची प्रेरणा आपल्या सर्वांना माहितीच आहे की जेव्हा जरांगे पाटलांनी उपोषण केलं, सरकारला धारेवर धरलं व बऱ्यापैकी त्यांच्या मागण्या पूर्ण करून घेण्यास सरकारला भाग पाडायला सुरुवात जरांगे पाटलांनी केली आहे. परंतु जरांगे पाटलांचा जो झंझावात बघता महाराष्ट्रातील नेते घाबरलेले आहेत. कारण आत्ताच लोकसभा इलेक्शन झालं. लोकसभा इलेक्शनमध्ये सर्वांनी रिझल्ट बघितले व जरांगे पाटील फॅक्टर किती काम करून गेला हे सर्व नेत्यांनी बघितलं असल्यामुळे त्यांना आता या जरांगे पाटलांवर काहीतरी उपाययोजना व जरांगे पाटलांना अंकुश कुठे बसवायचा याकरता हे सर्व उपोषणाचा घाट त्यांनी घातलेला आहे. तसं बघायला गेलं तर महाराष्ट्राची जर तुम्ही आकडेवारी बघाल, महाराष्ट्रातील मतांची जर तुम्ही आकडेवारी बघाल तर सर्वात जास्त महाराष्ट्रात मराठा समाज जो आहे, त्यानंतर धनगर समाज आहे, त्यानंतर वंजारी समाज आहे, त्यानंतर माळी समाज आहे व त्यानंतर इतर समाज आहे. म्हणून सर्व धर्मांमध्ये, सर्व जातींमध्ये सर्वात मोठ्या भावाची भूमिका आजपर्यंत मराठा समाजाची राहिलेली आहे. आजपर्यंत गुण्यागोविंदाने सर्व मराठा समाज, 18 पगड जाती, 12 बलुतेदार समाज हा एकत्र राहत आलेला आहे. परंतु आज जेव्हा मराठ्यांना गरज पडली तेव्हा उपोषण सुरू झालं. मराठ्यांना जेव्हा उपोषणाची गरज पडली, आरक्षणाची गरज पडली, तेव्हा जरांगे पाटलांनी या मागण्या मांडायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात धनगर समाज मराठा समाजाच्या बरोबर होता, अजून सुद्धा आहे. परंतु लोकसभा इलेक्शनच्या आकडेवारीनुसार, आकड्यांच्या हिशोबाने जे महाराष्ट्रातील चाणक्य म्हणवणारे जे नेते आहेत त्यांना एक गोष्ट लक्षात आलं की मराठा आणि धनगर ही गावखेड्यांवर भावाभावाची भूमिका आहे आणि मराठा आणि धनगर एकत्र आला तर काय करू शकतो याची कल्पना त्यांना आलेली आहे. त्यामुळे त्यांनी मुद्दामहून धनगर समाजातील प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना पुढे करत त्यांनी हे उपोषण चालवलेलं आहे. या उपोषणाचा उद्देश हाच आहे की ते मागण्या काय वगैरे तो नंतरचा भाग आहे, परंतु ह्या उपोषणाचा उद्देश एकच आहे की मराठा आणि धनगरांमध्ये जो एकोपा आहे हा एकोपा तुटला पाहिजे, यांच्यामध्ये वितुष्ट तयार झालं पाहिजे आणि या हिशोबाने ते वेगळे वेगळे झाले पाहिजे. महाराष्ट्रात जे मराठा धनगर भाऊ हे जे समीकरण आहे हे तुटलं पाहिजे, हा या उपोषणामागचा हेतू आहे. आता काल परवाच बरेच फोटो व्हायरल झाले. लक्ष्मण हाके कोणाच्या सांगण्यावरून उपोषण करत आहेत. जवळपास हे उपोषण शासन प्रणित आहे. दोन उपोषणांमध्ये फरक आहे. जरांगे पाटलांचं उपोषण हे शासनाच्या विरोधात आहे आणि लक्ष्मण हाकेंचं उपोषण हे शासन प्रणित उपोषण आहे. म्हणून कितीही जरांगे पाटलांच्या विरोधात कितीही कावा करण्याचा प्रयत्न केला आणि कितीही कट रचण्याचा प्रयत्न केला, कितीही कारस्थान करण्याचा प्रयत्न केला तरी सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य गरजवंत मराठा हा जरांगे पाटलांबरोबर तेव्हाही होता, आजही आहे आणि इथून पुढे सुद्धा राहणार आहे. कारण जरांगे पाटलांच्या नियतीविषयी प्रश्न कोणीच उभा करू शकत नाही. जरांगे पाटलांचा जो काय त्याग आहे, जरांगे पाटलांनी जे घरावर जे तुळशीपत्र ठेवलेलं आहे, त्यांचा जो त्याग आहे, जी समाजाप्रती त्यांची जी निष्ठा आहे, याच्यावर तुम्ही कितीही आम्हाला सांगितलं आणि कितीही आमच्या बुद्धिभ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा गरजवंत जो खरा मराठा आहे तो जरांगे पाटलाच्या विरोधात कधीच जाऊ शकत नाही. म्हणून कितीही कावा करण्याचा प्रयत्न केला तरी मराठा समाजा एक होता, एक आहे आणि इथून पुढे एकच राहील. परंतु पुन्हा एकदा शेवटी सांगतो
की असेच जर कावा कायम कावा जर चालू राहिले तर येणाऱ्या काळात विधानसभेत जरांगे पाटलांनी नुसतं पाडा, ज्याला पाडायचं त्याला पाडा असा म्हटल्यावर इतका जो भूकंप घडू शकतो, तर जरांगे पाटलांनी जर 288 जागा लढवल्या तर काय होऊ शकतं हा विचार न केलेलाच बरा. म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. जाती जातींमध्ये भांडण लावायचे काम बंद करा व जाती जातींचे जे प्रश्न ते सोडवण्याचा प्रयत्न करा. यानेच महाराष्ट्राचं आणि सर्वांचं भलं आहे. एवढे बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.